ठाणे खाडीवरील कोस्टल रोडचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून MMRDAने याबाबतचा व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्र पवार यांची नियुक्ती पुढील 15 दिवसात होईल अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणात 6 आरोपींवर सत्र न्यायालयात आरोप निश्चित झाले असून खटल्याची सुनावणी 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली। सुनेत्रा पवार यांनी पार्थ व जय पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे रणनीतिकार नरेश अरोरा यांची भेट घेतली। महाशिवरात्रीनिमित्त वेरूळ येथील घृणेश्वर मंदिरात भाविकांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन व स्पर्श करण्याची परवानगी देण्यात आली आहे। साताऱ्यातील सुखेडगाव खंडाळा तालुका येथील विहिरीत सापडलेला मृतदेह कळंबोळीतील हत्येशी संबंधित असून आरोपी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील हवालदार असल्याचे उघड झाले आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि मोफत दप्तर पुरवण्यात येणार आहे। संजय राऊत यांनी अजित पवारांच्या अपघाताचा तपास होणार नाही आणि विमान कंपनीत अदृश्य हात आणि बेनामी गुंतवणुकीचा गंभीर आरोप केला आहे। लोहगाव येथील मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहात राहणाऱ्या 12 विद्यार्थिनींना दूषित पाण्यामुळे विषबाधा झाली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 घडामोडी मी अपर्णा आपल्यापर्यंत घेऊन येतच राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।